साहेब बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी ज्यांनी दिली ते नरेश गरेळ साहेब. 9 स्टंप ज्यांनी आम्हाला दिले कमलेशजी मसने साहेब. बेस्ट क्षेत्ररक्षण शूज विजयजी वाकडे साहेब. आणि चतुर्थ पारितोषिक देणारे प्रेम वाकडे साहेब. नक्कीच सर्व या मान्यवरांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. गोड आवाज योगेश पाटील सर. तर दुसऱ्या फेरीतील आपण पहिल्या सामन्याचा खेळ इथे मात्र आपण या ठिकाणी पाहतोया. पहिला सामना आहे दुसऱ्या फेरीतील माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. तर दोन्ही सलामीवीर आपण पाहतो या ठिकाणी विशाल परटोले आणि नवनाथ. पहिला चेंडू थोडासा स्वेर पाहायला म्हणतो डाबेची सोडून मात्र चेंडू निघून जाते. किरण आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर चांगल्या फरकाने मात्र दोन्ही संघाने प्रथम पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलं होतं आणि ही मॅच फार रंगतदार स्थितीमध्ये जाईल त्यात काही शंका नाही. कारण ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन आपण जर पाहिलं तर हे दोन्ही संघ पाहिले तर तुलना केली जाते की मजबूत संघांमध्ये. इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह इथे मात्र केल्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत होता झेल टिपण्याचा कुठेतरी प्रयत्न होता किरणचा, परंतु फटका खूपच वेगाने आपण पाहिला विशालच्या बॅटमध्ये. त्याचमध्ये पाहतो की संतुलन मात्र या ठिकाणी थोडंसं गमावलं आणि विशाल कॅप्टन आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाचं इथे मात्र अकाउंट ओपन करतोय. असे कॅच असे झेल टिपले जात नाही तर चिपकले जातात. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे आपण दृश्य पाहत असतोय आणि तो दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे मात्र लोअर फुटा चेंडू आहे ऑन साईडला पिकअप करायचं होतं परंतु टायमिंग झालं नाही. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय डीप मिडविकेटच्या दिशेने. जवळपास मिडॉनला उभे होते पंकज जाऊन मिडविकेट रिझममध्ये चेंडूला फटक्यात्र करतोय. म्हणजे खूप मोठं अंतर त्याने कापला त्या ठिकाणी आणि आता मात्र आपण पाहू शकतो की दोन्ही फलंदाजाने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेले आहेत. 2 धाबा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर इंटेस स्पोर्ट कांडवल आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. इथे मात्र जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक परफेक्ट पॉवर प्ले फटका चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमेरीच्या पलीकडे कॅप्टनच्या बॅटमधून निघतोय हा पहिला चौकार. खूपच देखणा फटका इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. पाहिलं की पॉवर प्ले षटक चालू आहे. जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला 38 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत आणि मात्र नक्कीच एखाद्या वेळी तर आपण त्या खेळाडू बीट केले तर चांगल्या धावा मिळतील आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल होतोय विशालचं. धावसंख्या पुढे जात असताना बिनबास 6 या 7 धावा पाहायला मिळाल्या. इथे मात्र ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु झेल समाप्त मात्र त्याने करू शकले नाही कारण उलट्या दिशेने मात्र असे झेल टिपणं कुठेतरी कठीणदायक असतात. परंतु प्रयत्न चांगले झाले त्या ठिकाणी. खेळाडू होते उद्धवच्या माध्यमातून. उद्धवने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा एक चांगला झेल टिपला होता. आउटफील्डमध्ये चांगलं कार्य त्यांनी केलं होतं आणि या ठिकाणी सुद्धा प्रयत्न मात्र चांगले पाहायला मिळाले परंतु प्रयत्न शेवटी प्रयत्नच राहिले. हाती लागला अपयश परंतु वेगाने मात्र फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या. पावलांचा वापर खूपच छान फटका ऑन साईडला. कोणताही खेळाडू सज्ज नाही जोपर्यंत सत्यम दलवी येतोय चेंडूला गॅदरिंग करतोय
तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र सीमारेषेचं दर्शन घडवेल, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु कुठेतरी हवेच्या विरुद्ध हा फटका होता. त्याच कारणाने मात्र चेंडू सीमारेषा बाहेर मात्र जाऊ शकला नाही. परंतु विशाल खूपच छान फलंदाजी साकारतोय. त्याच्या चौफेर बाजूने कनेक्शन पाहायला मिळतो. चेंज ऑफ पेस इनपुटच्या डोक्यावर अजून एक चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. या षटकातील हा दुसरा चौकार. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण आमचा हा VIP कक्ष. त्या ठिकाणी आपण पाहू शकता आमचे म्हणजे सहकारी समालोचक बांद्रेकर सर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहू शकता व्यासपीठावर ज्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी, कृष्णाजी म्हात्रे यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहू शकता. आणि त्यानंतर इतर सागरजी वाकडे यांना सुद्धा पाहू शकता, युवराजजी सोरे, सर्वांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य आहे. त्यानंतर विलासजी जाधव हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मी दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पहिल्या षटक आपण जर पाहिलं तर कुठेतरी माऊली आमने संघासाठी थोडंसं मागणं षटक पाहिलं आपल्याला. 15 धावा तब्बल किरण दलवीने खर्च केल्या. ज्याप्रमाणे पॉवर प्लेच्या षटकाचा इथे फायदा घेणं गरजेचं होता, तशाच प्रकारे मात्र ठिकाणी पूर्णपणे फायदा उचलला. खास करून विशालचं कौतुक करेन मी, कारण 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले आणि वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय. नवनाथने एक चेंडूला सामोरा गेला होता, एका चेंडूचा पेस केला आणि एका चेंडूवर त्याने मात्र एकच धाव जोडली. आणि या षटकामध्ये आता पाहूया पहिल्या चेंडूला मात्र सामोरा जातोय. खूपच चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडंसं बॅकफुटला गेले आणि या टीने चेंडूला काढतोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा पार चौकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. पूर्णपणे गॅप होतं, कारण बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू 38 सर्कलमध्ये उभा होता आणि त्याच्या डोक्यावर इथे मात्र फटका पाहायला मिळाला नवनाथच्या बॅटमधनं. आता मात्र आपण दोन्ही फलंदाजाचा विचार करत पूर्णपणे सेटल झालेला आहेत. थोडासा वेळ कमी घ्या, कारण अजूनही आम्हाला या सामन्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. तुमच्याकडे फक्त 20 मिनिटांचा वेळ आहे या पहिल्या डावासाठी. धावसंख्या पुढे जात असताना 19 या आकड्यावर. नवनाथच्या बॅटमध्ये हा पहिलाच चौकार आपल्या पाहायला मिळाला. पंकज आपल्या दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा पुढे येतं मात्र तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे, खेळाडू चेंडूच्या खाली जातोय. एक गेम प्लॅन रचलं होतं त्या ठिकाणी आणि तो गेम प्लॅन कुठेतरी मात्र सक्सेसफुल होत असताना माऊली संघासाठी पहिला विकेटचं पतन. जानूस्फोट इतर संघाला पहिला धक्का लागतो नवनाथच्या रूपाने. प्राप्त केला, परंतु या ठिकाणी थोडंसं आउटफील्डमध्ये चेंजेस पाहायला मिळालं, फील्ड प्लेसमेंट. आणि मात्र कोणत्याही प्रकारची मात्र उद्धवने मात्र चुकी केली नाही. इथे मात्र खूपच चांगला फटका पाहायला मिळतोय. कनेक्शन चांगला आहे, परंतु काय प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूपच छान इथे मात्र प्रयत्न आपण पाहतोय.
नक्कीच फटका आपण पाहिलं तर खूपच छान आणि चांगला प्रयत्न सुद्धा मात्र त्यांनी झाला पाहायला मिळालं. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता की सिक्सर आहे. यस, कारण रिप्लेमध्ये सुद्धा साफ दिसतोय आम्हाला की हा षटकार आहे. परंतु खरोखरच प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. एक चांगला निर्णय. वारंवार आपण रिप्ले सुद्धा पाहू शकता. अगदी आपल्या कॅमेऱ्याच्या मध्ये कैद केला आहे हे चित्र. तर धावसंख्या आता मात्र वेग पकडतोय तब्बल 25 धावा धावफलकावर. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी बेल्टला ग्रीप झाली. इष्टना चेंडू स्पर्श होतो या आणि मात्र कॅप्टन माघारी पडतोय. दुसरा झटका इताडी संघाला फलंदाज बाद. से बाण रे तुमच्या बॅटमध्ये मात्र पाहिलं तर सरळ बॅटने चांगल्या धावा येत होत्या परंतु मात्र अशा फटक्यांची काही गरज होती. परंतु नक्कीच त्याने एक मन मोह मात्र त्याला लाभला होता की मी हा रिव्हर्स अटेंड करेल, एक चांगला फटका खेळेल. परंतु गोलंदाज तेवढा सुद्धा चाणक्य आहे, चतुर गोलंदाज आहे. अगदी यष्ट्यांचा त्याने वेध घेतला. कारण आतापर्यंत पाहिलं तर कुठेतरी पंकज महागडा ठरत होता कारण याच्या ओव्हरमध्ये तब्बल एक चौकार एक षटकार सुद्धा आपण पाहिलं होतं. परंतु विकेट्स घेण्यामध्ये त्याला मात्र नक्कीच आता यश आलाय. नवीन फलंदाज दैवत वेलेकर तिसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आता मात्र साईनाथ आलेला आहे चौथ्या क्रमांकावर. म्हणजे जी सलामीची जोडी होती ती मात्र माघारी परतली. त्यामध्ये कुठेतरी विशाल थोडंसं सक्सेसफुल झालं. 19 धावांची त्यांनी इनिंग साकारली. इथे मात्र अंदाजून फटका पाहायला मिळतोय. चेंडूवर व्यवस्थित लक्ष केंद्रित केले नाही आणि चेंडू सरळ जाऊन अंगाला स्पर्श करतोय. डॉट चेंडू पहा. विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाचं कसं मनोधैर्य वाढत असतं याचं जास्त उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या अगोदर थोडीशी लेंथ चुकीची पाहायला मिळत होती परंतु त्यानंतर चूक लेंथवर मारा पाहायला मिळतोय पंकजकडनं. पहा अजून एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि कुठेतरी षटकाची सुरुवात खराब झाली परंतु अंत मात्र गोड पाहायला मिळाला. कारण शेवटच्या 3 चेंडूवर मात्र पंकजने एकही धाव खर्च केली नाही, एक विकेट सुद्धा प्राप्त केला आणि आपल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या. एकूण धावसंख्या 25. सिल्वर जुगडी आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. अजूनही आपण 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, जी आपण स्पर्धा पाहतोय आई गावदेवी वालचिन बी आणि बापदेव पाडा यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा स्वर्गीय सुनील स्फूर्ती चषक 2021. एकूण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 38 संघांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. कारण 28 संघ असोसिएशन अंतर्गत संघ असतील आणि 10 संघ असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ असणार आहे आणि 4 दिवसांची स्पर्धा आहे. सलग 3 दिवस आपल्या 10-10 संघ पाहायला मिळतील आणि शेवटच्या दिवसामध्ये 8 संघ असणार आहेत. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज ऋषी आलेला आहे. राऊंड द विकेट आपल्या षटकाला सुरुवात करतो. इनसाइड आउटचा फटका चेंडू हवेत आहे. गॅप सुद्धा चांगला शोधलाय दैवतने आणि चेंडू मात्र निघून जाईल डीप पॉइंट सीमेरेषे पलीकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी.
अबेत आहे, संधी निर्माण झाली आहे, परंतु संधीचं सोनं मात्र या ठिकाणी करता आलं नाही. सोनूकडनं मात्र या ठिकाणी चूक झाली आहे. तुम्ही जर दैवत सारख्या फलंदाजाला जर अशा प्रकारे जर जीवनदान दिले तर कदाचित तुमच्या संघाला हा जीवनदान महागडं सुद्धा ठरू शकेल. कारण दैवतकडे क्षमता आहे, ती तुम्हाला सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे तो फटके करू शकतो या. आणि हा झेल ड्रॉप झाल्यानंतर कुठेतरी निष्काचा श्वास इथे मात्र सोडला असावा. इथे मात्र पहा क्लासमत फटका जबरदस्त या ठिकाणी या फलंदाजीचा नमुना सादर करतो या साईनाथ. चेंडू निघून जाईल नॉनस्टॉप सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी. काय फटका इथे मात्र पाहायला म्हणतोय. फक्त युक्तीचा वापर केला, फुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिली चेंडूला या ठिकाणी साईनाथने आणि 4 धावा प्राप्त केल्या. पिंटू प्रतिष्ठान इताडे यांच्या वतीने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली इताडे संघाच्या एखाद्या फलंदाजाने. तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळतो. जणू काय आपण या पुढील चेंडूचा मात्र रिप्लाय पाहतो की काय, परंतु तसं नाही मित्रांनो. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. फड़के बिगर वाला बिनगढ़ छकड़े वाला मैडी तंत्र शुद्ध फटके आपण पाहतो या. असे फटके खेळण्यासाठी मात्र तुमच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे चेंडू आणि बॅटमध्ये मिलन होणं फार गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे चौकार प्राप्त करू शकता. साईनाथ चौकारांच्या हॅट्रिकवर आता मात्र आपण पाहतोय. आता मात्र लेट कट दिल जबरदस्त या ठिकाणी दिल खेचक फटका आणि मात्र या ठिकाणी चेंडू निघून जाईल. आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा बॅक टू बॅक तिसरा चौकार. ती चौकारांची हॅट्रिक आपण पाहतो. या पहिली चौकारांची हॅट्रिक जानुस्फोट इताडे संघाच्या विशालनेच मात्र या ठिकाणी प्रस्थापित केली होती. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 47 धावा. डेंजर झोनकडे मात्र ही धावसंख्या वाटचाल करते. अजून आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. खरोखरच साईनाथने मात्र या फटक्यामध्ये सर्वांची मनं जिंकलेली आहेत. ताकदीचा अजिबात विचार केला नाही. गॅप शोधले, टेक्निक पाहायला मिळाली. खूपच छान कामगिरी. आता मात्र दोन्ही फलंदाजाकडनं मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. आता मात्र आपण शेवटच्या षटकाचा या ठिकाणी खेळ पाहणार आहोत. पहिल्या डावामध्ये सलॉक षटक ज्याला म्हटलं जातं, हाणामारचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि तो षटक हाताळण्यासाठी मात्र अनुभवी गोलंदाज अर्थात दिनेश दलवी इथे मात्र सज्ज होतोय. परंतु ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालेलं आहे दैवतला, तो जीवनदान मात्र या ठिकाणी कशा रीतीने मात्र या जीवनदानाचा फायदा उचलेल पाहूया. डीप लॉंग अप आहे. लॉंग ऑनला सुद्धा खेळाडू पाहतोय आपण. त्यानंतर कव्हर पॉईंटकडे सुद्धा खेळाडू पाहतोय. मिड विकेट आहे. पहिल्या चेंडूवर स्विच टेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डेप स्क्वेअरलेकडे खेळाडू पाहतोय. पॉईंटचा खेळाडू आपण जर पाहिलं तर 38 सर्कलमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड वन आणि शॉर्ट फाईन लेग हे 4 खेळाडू आपल्याला 38 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारची व्यूहरचना इथे मात्र दिनेशने आखलेली आहे. पहिल्या चेंडू डॉटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी समाप्त करतोय. इथे मात्र पावलांचा वापर जबरदस्त चपराक फटका. चेंडू निघून जातो एक्स्ट्रा कव्हर सीमेरच्या पलीकडे. दैवच्या बाटमधून निघणारा हा एक अजूनही बॉम्ब ब्लास्ट षटकार. मित्रांनो पहा, ज्या फलंदाज तुम्ही जीवनदान दिलं तो आता फलंदाज तर तुमच्या संघाला किती महागडा ठरतो. या आता मात्र राऊंड द विकेटने खराब चेंडूची लेंथ बीमर आहे
आणि चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमेरेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी पंजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूपच महागडा षटक इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या किरणने, दुसऱ्या षटकामध्ये पंकजने 10 धावा खर्च केल्या आणि 22 धावा तब्बल ऋषीने खर्च केल्या. आणि आता मात्र कुठेतरी दिनेश सुद्धा मागणं ठरतोय. फ्री चेंडू आहे फलंदाजाच्या माहितीसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. सत्यम अतिशय वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकेल तत्पुरती मात्र या ठिकाणी सश्याच्या वेगाने, हरणाच्या वेगाने, चित्त्याच्या सप्लायने मात्र या ठिकाणी फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 60 धावा धावफलकावर. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी जानूसपट इताडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या नाणेफेकी निकिताने गमावली, परंतु फलंदाजांचा योग्य तो कार्य इथे आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आता मात्र गोलंदाजावर दडपण असणार आहे, कारण दोन्ही बाजूने अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. स्विच इट, पलटी शॉट, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. मनाच्या भाईच्या नावाचा करतात लोक नाच, आता करतात लोक नाच. हे भिवंडी शहरात जानू भाईचा गाजतोय नाव आज. तुम्ही जर अशा प्रकारे जर फटके केलेत असाल आणि पॉईंटच्या डोक्यावर मात्र चेंडू काढत असाल तर खरोखरच काय तुमच्याकडे टॅलेंट आहे. जबरदस्त. आणि याच फटक्यांसाठी या फलंदाजाला पूर्णपणे ओळखला जातोय, जाणला जातोय. दैवत वेलेकर ऑन द फायर. फलातून फलंदाजी. इथे मात्र यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते या. आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाज दैवत पूर्णपणे बीट होतोय. पंचांचा लेग बायचा इशारा. नंतर धावसंख्येत भर धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 67 धावा. आणि या धावातील आता मात्र आपल्याला शेवटचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळणार आहे. आणि मात्र शेवटच्या चेंडूवर सायनात सामना करणार आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पंचांना प्रश्न विचारलाय, हाऊस दॅट, परंतु मात्र पंचाने अपील फेटाळली. पंचांचा लेग बायचा इशारा. तर पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. खूपच छान या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते. तब्बल 68 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 69 धावांचं डोंगरा एवढं आव्हान आहे. आणि त्या डोंगरावर चढायचं असेल तर तुम्हाला या 69 धावा फक्त 24 चेंडूमध्ये जोडायच्या आहेत. तर आपण जात आहोत मित्रांनो पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. एनके स्पोर्ट खांडवळ संघाचा कॅप्टन आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा कॅप्टन. लगेचच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नक्कीच दोन्ही संघांच्या कर्णधारांना माझी विनंती असेल, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि योगेश पाटील सर, आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या होती 66. आता या ठिकाणी 68 धावांचा एक मोठा डोंगर उभारून आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचे कर्णधार, वन्स अगेन आय रिक्वेस्ट टू यू, प्लीज कम ऑन स्टँड इन टॉस बॉक्स विथ मी. खांडवाळ संघ, आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. युवराज सोरे, आपलं सुद्धा विशेष आभार. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी जांभूळपाडा आणि खांडवळ हे 2 संघ आहेत. मी या ठिकाणी आदरणीय यशवंत सोरे साहेबांचे हे सुपुत्र आपल्या ठिकाणी नाणेफेक करतील. मी आपल्याला विनंती करेन की आपल्यापैकी पहिल्यांदा कोण बोलणार आहे. खांडवळ संघ या ठिकाणी पहिल्यांदा बोलतोय. आई गावदेवी बी या ठिकाणी जांभूळपाडा संघ नाणेफेक जिंकले. मित्र काय घेशील पहिल्यांदा. जांभूळपाडा संघानं नाणेफेक जिंकून सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मित्रा, आतापर्यंत गोलंदाजी करणारा संघ अगदी 70% आपण पाहिलं तर विजयी झालेला आहे. या ठिकाणी काय सांगशील, किती धावांपर्यंत एवढ्या मोठ्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल. 40+. मला वाटते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही गोलंदाज आणि फलंदाज सर्व काही पाहिलंय,
पण हा सामना मित्रांनो सुबह से अगर आपने जो भी कुछ देखा है ये मैच नहीं देखा तो फिर कुछ भी नहीं देखा. आपण खांडवळ संघाचा कर्णधार आहे त्याला विचारूया की तुम्हाला पहिल्या नाणेफेकीचा कौल तर मिळालेला नाहीये. फलंदाजी आपल्याकडे मजबूत आहे. कोणत्या धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40+. दोघांनी 40+ पर्यंत घेतलेला आहे. काय घडणार काय बिघडणार आपण दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊया आणि चलूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पाटील सर. सो वन्स अगेन ऑल द बेस्ट. तर या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र झेल टिपला जातो या दिनेश दलवी. बॅक टू द डगआउट. काय सुरुवात इथे मात्र करून देतो आपल्या संघाला गोलंदाज अक्षय. तर दिनेश हा फलंदाज मात्र शून्यावर बाद झाला आणि या ठिकाणी ती वन डाऊनला तो नवीन फलंदाज पंकज दलवी. इथे मात्र या ठिकाणी थोडासा बॅकफुटला जाऊन चांगला ड्राईव्ह करतो. या ऑफ ड्राईव्ह चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने. नवीन फलंदाज पंकज दलवी आलेला आहे. हा षटक फार इम्पॉर्टंट असणार आहे आपण माऊली स्पोर्ट आपल्या संघाचा आपण जर विचार केला तर, कारण खूप मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे या ठिकाणी. तब्बल 69 धावांचं मोठं बोला आव्हान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. इथं मात्र खूपच वेगवान चेंडू पाहायला मिळतो. या चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु मात्र कोणत्याही प्रकारचं टायमिंग मात्र पाहायला मिळालं नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतो. या पूर्णपणे दबाव झलकताना फलंदाजांवर, कारण पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आता मात्र जो प्रयत्न या अगोदर केला होता तोच प्रयत्न या ठिकाणी करतो आणि कुठेतरी सक्सेसफुल फटका पाहायला मिळतो. या चेंडू निघून जाईल कव्हर पॉईंटच्या दिशेने. पंकजच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. खूपच छान क्लासिकल स्ट्रोक इथे मात्र आपण पाहिलं. अशाच फटक्याची तुम्हाला वारंवार इथे मात्र फटकेबाजी मात्र करावी लागणार आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 5. अक्षय बिगवान मारा इथे मात्र करण्याचा प्रयत्न करतोय. फुलटा चेंडू आहे ऑन साईडला या ठिकाणी मात्र पिकअप करतोय, परंतु मिड विकेटच्या दिशेने मात्र दैवत आहेत. चांगला फील करतोय आपल्या संघासाठी, चांगली फेकी करतोय आणि संत गतीने मात्र 1 धाव पंकजने मात्र पूर्ण केली. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर अरुण चोरगे आहे. त्याने एकही चेंडूचा आतापर्यंत मात्र सामना केला नाही या मॅचमध्ये, परंतु त्याचा काय स्वागत केला आहे एक्सप्रेस डिलिव्हरी. तर इताडे संघाच्या गोलंदाजांना आता मात्र संधी आहे, कारण फलंदाज संधी होती त्या संधीचं मात्र सोनं केलं नाही. परंतु गोलंदाजासाठी जर एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर पिंटू प्रतिष्ठान इताडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. तर एक सफल षटक समाप्त झाला आहे अक्षयचं. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स सुद्धा त्यांनी मात्र प्राप्त केलेली आहे दिनेशच्या रूपाने.
या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे का आपण जर आमने संघाचा प्रथमतः विचार करता पहिल्या मॅचमध्ये सत्यमने आपल्या डावाला सुरुवात केली होती आणि इथे मध्ये कुठेतरी रणनीतीमध्ये चेंजेस पाहायला मिळाला आणि त्याचवेळी पाहतो की थोडंसं पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफुटला जात असताना माऊली स्पोर्ट आमने संघ कारण या पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जोडणं फार गरजेचं होतं त्यावेळीच तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकता परंतु अजून खेळ समाप्त झाला नाही 18 चेंडू अजूनही शिल्लक आहे तुमच्याकडे तुम्ही इथूनही मात्र पलटवार करू शकता इतर संघ खेळ सुरू करायचा आहे प्लीज पंचांना सुद्धा विनंती करतो की आपण त्यांना वॉर्न करायचं आहे दैवत दुसऱ्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय तो विकेट नेऊन षटकात सुरुवात करेल इथे मात्र बॅकफुट जाऊन पंच करतोय खूपच चांगला फटका चुकीचा अनुमान पाहायला मिळाला आणि चेंडू निघून जाईल डीप पॉइंट सीमरच्या पलीकडे 4 धावांसाठी नितीनकडनं खूपच चुकीचं आहे या ठिकाणी मात्र जजमेंट पाहायला मिळाला जागेवर तुम्ही स्थिरपणे उभे असते तर कदाचित तुमच्या चेंडू हातामध्ये येऊन विसरला असता परंतु नक्की ते पुढे आले झेल घेण्यासाठी त्यांनी चांगला ट्राय केला परंतु चेंडू मात्र त्याच्या अवकाशाच्या बाहेर मात्र निघून गेला 4 धावांसाठी चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळते इथे मात्र पुन्हा एकदा खूपच चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु डीप कव्हरला मात्र खेळाडू आता तैनात करण्यात आलेला आहे एकच धाव इथे मात्र प्राप्त होईल एका धावने धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते एक गडी बाद 11 1-1 11 अर्थात 11 दैवत पुन्हा एकदा इथं मात्र खूपच वेगवान मारा पाहायला मिळतो ज्या फलंदाजीसाठी अरुण चोरगेला ओळखला जातो जाणला जातो तशाच प्रकारे तुम्हाला फलंदाजी इथे मात्र करावी लागेल परंतु आतापर्यंत कुठेतरी पाहिलं तर चेंडू मात्र बरोबर तो मिडलिंग करत नाही आतापर्यंत 3 चेंडूला सामोरा गेला फक्त 2च धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत कारण सिंगल आणि डबलने मात्र तुम्ही त्या धावांच्या पाठलाग करू शकणार नाही पंकज चांगली फटकेबाजी करतो कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहिलेले आहेत क्षमता आहे त्याच्याकडे आणि क्षमतेने कामगिरी करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटला किस करून चेंडू जातो एस्ट्यांच्या पाठीमागे दुसरा झटका लागतोय माऊली स्पोर्ट आमने संघाला तरी या स्पर्धेमध्ये पूर्णपणे स्ट्रगल करतोय नवीन फलंदाज पाहतोय आपण या ठिकाणी किरण आला आहे परंतु आल्याला इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो चेंडू हवेत आहे 17 चेंडूच्या खाली सायनस कडनं मात्र कोणत्याही प्रकारे चूक पाहायला मिळत नाही बॅक टू बॅक दुसरा झटका देत असताना दैवत वेल्लेकर या ओव्हरमध्ये आमने संघाला तसं जजमेंट सायनेत कडनं पाहायला मिळालं तर या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवर जर दैवतने विकेट्स प्राप्त केला तर विकेट्स हॅट्रिक पूर्ण होईल प्रतिष्ठान नितळ याचकडनं मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला फेकून देतो डीप स्क्वेअरच्या डोक्यावरनं अरुण चोरगेच्या बॅटमधून निघणारा हा पहिला बिगिट षटकार
शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय संजयजी सोरे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मान्यवरच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय जे लाभलेलं आहे, तर चांगलं योगदान आहे या स्पर्धेला. तर तुमचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र बिग हिट पाहायला आपल्याला. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा धावफलकावर, म्हणजे इथूनही तुम्हाला जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 51 धावा इथे मात्र जोडायच्या आहेत. मिशन इम्पॉसिबल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सर्व काही गोष्टी शक्य आहेत. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. आमचं सन्मान चिन्ह स्पॉन्सर सन्मानित संजयजी सोरे इथे मात्र या ठिकाणी चर्चा करत असताना मिस्टर विकी कृष्णा वाकडे यांच्या समवेत कृष्णा म्हात्रे चला खेळ सुरू करा. तुम्ही जाम बेल इथे मात्र खर्च करतात मित्रांनो. इथे मात्र सत्यम आलाय नवीन फलंदाज, परंतु काय फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे सत्यमच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. हे काय गेम प्लॅन आहे हे मला कळलं नाही, कारण सत्यम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कारण पहिल्या डावामध्ये पाहिलं तर 37 धावांची तुफानी केली साकारली होती सलामीला येऊन, आणि इथं मात्र कुठेतरी संघ अडचणीमध्ये आहे. परंतु पाहूया इथून संघाला बाहेर काढतोय का फलंदाज. नवीन गोलंदाज विघ्नेश आहे तिसऱ्या षटकासाठी, आणि षटकारानं मात्र त्या गोलंदाजाचं स्वागत केलं आहे. बारा चेंडू 51 धाव्यांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावा पाहायला मिळाल्या, आणि इथे मात्र पहा चुकीचं शॉट सिलेक्शन. डाबे इष्टी इथे मात्र उद्ध्वस्त झाली. फलंदाज इथे मात्र माघारी परततोय. लटवार अशा प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकाराने स्वागत केलं सत्यमने, परंतु मात्र त्याच फलंदाजाला मात्र माघारी धाडला आहे. इष्ट्या उद्ध्वस्त केल्या मात्र या ठिकाणी. नवीन फलंदाज ऋषिकेश येतोय नंबर 6 वर. थोडासा एकतर्फा सामना कदाचित आपल्याला पाहायला मिळतो की काय जणू काय ज्या दिशेने इतर संघ मात्र वाटचाल करतोय. परंतु यानंतर पुढील सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शेजारी शेजारी संघ मात्र एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतील. किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध NK स्पोर्ट खानवल. इथे मात्र डाव्या इष्टवर चेंडूपैकी पाहायला मिळतो. या ऋषीने मात्र कोणत्याही प्रकारे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. तर या चेंडूवर जर कनेक्शन झालं असतं तर कदाचित चेंडू तुम्हाला सीमेरेषेच्या जवळ पाहायला आपल्याला असता, परंतु ऋषीला माहिती आहे की हा चेंडू स्वेअर आहे आणि त्याचमुळे मात्र त्यांनी सोडून दिलं. पंचांकडे मात्र वाईटचा इशारा. इथे मात्र अकुटबाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो या जमिनीच्या साह्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगलच धाव पाहायला मिळाली. सिंगल आणि डबलने तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकणार नाही. तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, आणि ते मोठे फटके तुम्हाला नक्कीच इथून ट्राय करावे लागतील. कारण अजूनही पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धापलगावर. 9 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी माऊली स्फोट आमने संघाला. डाव्या इष्टवर फुलटॉस चेंडू ऑन साइडला जबरदस्त फटका. अरुणच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला. पंचांचा इशारा षटकार.
म्हणजे हा चेंडू फार निर्णायक असणार आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. कारण या चेंडूवर जर एखादा मोठा फटका जर अरुणच्या बॅटमध्ये जर आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी एक वेगळी चुरस पाहायला मिळू शकेल. परंतु या चेंडूवर जर मात्र तुम्ही मोठा फटका खेळू शकले नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुमच्या फलंदाजांवर पूर्णपणे दबाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नेश पुन्हा एकदा उडतो विकेटने मात्र मार्ग सोडतोय. पुलटा चेंडू आहे, खूपच चांगला फटका, गॅप आहे त्या ठिकाणी, वाईड स्ट्रॉंग आणि सीमेरेच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. एका टप्प्याने 4 धावांसाठी मॅचला मात्र नक्कीच कुठेतरी कलांटी देण्याचा प्रयत्न करतोय अरुण चोरगे. बेलीची नागिन. परंतु अरुण चोरगेच्या बॅटमध्ये चौकार नक्कीच शेवटच्या चेंडूवर मात्र निघालेला आहे. धावसंख्या पाहिली तर आपण 40 धावा धावफलकावर. आता मात्र येणारे चेंडू आपण जर पाहिली 6 आणि धावांची आवश्यकता आहे 29. तब्बल तुम्हाला प्रत्येक चेंडू मार्गे मोठा फटका खेळायचा आहे. 5 षटकारांची अजूनही तुम्हाला आवश्यकता आहे हा सामना जिंकायचा असेल तर. नक्कीच कुठेतरी विक्रम प्रस्थापित तुम्हाला करावा लागेल या स्पर्धेमध्ये. नक्की तुमचं स्थान तुम्हाला नक्की टिकवायचं असेल तर, आणि तोच प्रयत्न असेल ऋषी आणि अरुणचं. परंतु पाहूया त्या प्रयत्नांना मात्र यश प्राप्त होतोय का. नवीन गोलंदाज संजय मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. संजयकडे आपण जर पाहिलं तर 29 धावा वाचवण्यासाठी पुरे ठरू शकतील. परंतु इथे मात्र हा सामना जिंकायचा असेल तर त्या 29 धावांचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या ओव्हरमध्ये मात्र नक्कीच पाठलाग करायचा आहे. परंतु विकेटने आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय संजय. लॉंग रनअप आहे. पहिल्या चेंडू इथे मात्र पाहिलं तर हवं तसं टायमिंग झालं नाही, परंतु अरुण चोरगे स्ट्राईकला आला आहे, ही चांगली बाब आहे आमने संघासाठी. कारण आतापर्यंत पाहिलं तर अरुणच्या बॅटमधनं आपण 2 षटकार 2 चौकार पाहिलेल्या तब्बल 22 या धावसंख्येवर खेळतोय. आणि समीकरण पाहिलं तर खूपच मागणं समीकरण आहे. 5 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. जवळपास प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार मारायचा आहे या ठिकाणी. पाड आपण जर पाहिले तर पूर्णपणे जड पाहायला मिळतोय जानुसपूर इताडे संघाचं. उलटा चेंडू आहे, मिस टाइम फटका. मिडऑफला बीट करायचं होतं, क्षेत्रशी जाण्याचा प्रयत्न करतोय उलटे दिशेने, परंतु झेल मात्र या ठिकाणी टिपू शकला नाही. 2 धावा या ठिकाणी सहजपणे पूर्ण केलेल्या आहेत आणि 2च धावांवर मात्र या ठिकाणी समाधानी मानतो या फलंदाज अरुण. अरुणला नक्कीच जीवनदान मिळालेलं आहे, परंतु त्या जीवनदानात जास्त असं वाटतं की आता मात्र नुकसान इतर संघाला मात्र होऊ शकणार नाही. कारण 3-4 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी तब्बल 26 धाब्यांची गरज. पहा मिस टाइम फटका पाहायला होते, कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही मोठे फटके खेळू शकणार नाही. कारण गोलंदाज सुद्धा मात्र एक ठिकाणी पाहिलं तर अनुभवी आहे. एखादा चांगला चेंडू तो नक्कीच फेकी करेल आणि लगभग आता मात्र या ठिकाणी या धावांपासून दूर आपल्याला पाहायला मिळतोय, या टार्गेटपासून दूर पाहायला मिळतोय आमने संघ आणि विजयाकडे वाटचाल करतोय असं आपण म्हणू शकतो या जानुसपूर इताडी संघ. कारण 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडूमध्ये 24 धाब्यांची आवश्यकता आहे. एकतर्फा सामना इथे मात्र पाहायला आपल्याला. इतर संघ तुम्ही प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नक्कीच पूर्णपणे हा सामना सोडून दिलेला आहे. ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज आपण पाहतो मावली आमने संघाची, नक्कीच या ठिकाणी एक जबरदस्त गेम प्लॅन इतर संघाचा पाहायला आपल्याला आणि त्यामध्ये पाहतो की पूर्णपणे वर्चस्व ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त सक्सेसफुल फटका लॉंग लेग सीमेरेच्या पलीकडे ऋषीच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी बिग हिट पाहायला मिळतोय षटकार.
बिबट्या 52 धावा दाफलकावर आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर उडवला, सेफ लँड होईल लॉंग ऑफच्या बाजूने. दिसे पाहिला तर खूपच छान फडका ऋषीच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक दुसरा बिग हिट, परंतु या सामन्याच्या या स्पर्धेच्या बाहेर मात्र फेकला जातोय माऊली स्पोर्ट आमने संघ. हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन जानू स्पोर्ट इताडे. तर या सामन्यातील सामन्यावरचा पुरस्कार आपण देणार आहोत, ज्याने जबरदस्त आपल्यातून फलंदाजी केली. 8 चेंडूंना माफ करा 9 चेंडूंना सामोरे गेला, 28 धावांचं योगदान दिलं. 8 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केले आणि तोच ठरतोय या सामन्यातील हिरो. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मात्र आपण या ठिकाणी पारितोषिक देत आहोत. दैवत वेलेकर इज द मॅन ऑफ द मॅच. दैवतला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी. खूपच छान खेळ तुमच्याकडनं आम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळाला आणि माऊली स्पोर्ट आम्ही संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या फेरीमध्ये मात्र संघ पराभूत झाला. गोलंदाजाने पूर्णपणे निराश केलं आणि त्याचबरोबर मात्र की खूप मोठा टार्गेट इथे मात्र उभा करू शकले इताडे संघाचे फलंदाज आणि त्या टार्गेटचा पाठला करत असताना मात्र या ठिकाणी हवं तशी फलंदाजी मात्र पाहायला मिळाली नाही. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत दैवतला, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मानचिन्ह लाभलेले आहेत. असे दानशूर व्यक्तिमत्व सन्मानित संजयजी सोरे साहेबांना मी विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफीज आपण या ठिकाणी खेळाडूस द्यायची आहे. अगदी दैवतच्या शोकेची शोभा वाढवणारी ही ट्रॉफीज. बेल प्लेट दैवत, जबरदस्त खेळ आम्हाला तुमच्याकडनं पाहायला मिळाला. आणि आता मात्र जाऊया पुढील सामन्याच्या दिशेने. दुसऱ्या फेरीला हा अंतिम सामना आहे आणि या पहिल्या डावामध्ये कसा प्रकारचा खेळ एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल की गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळेल, तर आपण ऐकणार आहोत माझे सहकारी समालोचक आमचे मांजरेकर सर यांच्या स्वमधुर वाणीतून. मी थांबतोय, परंतु आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा सुनील स्मृती चषक 2021चा हा महाथरार. धन्यवाद योगेश पाटील सर. एक गोड आवाज.